एका विवाहित महिलेने अनैतिक प्रेम संबंधांमध्ये एका निलंबित पोलिसाला हाताशी धरून आपल्या पतीच्या ज्यूसमध्ये प्रथम झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि जेव्हा आपला पती बेशुद्ध पडला तेव्हा पती सचिन मोरे याला रिक्षामध्ये टाकून त्याचा गळा आवळून त्याची निर्गुणपणे हत्या केली आहे आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका खाडीमध्ये टाकून दिलाय। हा प्रकार केलाय एका 35 वर्षीय विवाहित महिलेनं। रेश्मा मोरे असं या विवाहित महिलेचं नाव असून तिचे अनैतिक संबंध हे निलंबित पोलीस असलेला रोहित टेमकर याच्यासोबत सुरू होते। ते दोघेही एकाच स्टोअरमध्ये कामाला होते आणि तिथंच त्यांचं प्रेम प्रकरण जुळलेलं होतं। आपल्या प्रेमात आपल्या पतीचा नेहमीच अडसर ठरत असल्यामुळे रेश्माने आपल्या पतीचा अडसर कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला। रेश्मा मोरे हिने आपला प्रियकर रोहित टेमकर याच्यासोबत मिळून एक भयंकर प्लान रचला। ठरल्यानुसार रेश्माने आपल्या पतीला ज्यूसच्या माध्यमातून झोपेच्या गोळ्या दिल्या आणि पती बेशुद्ध पडल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला कॉल केला। त्यानंतर दोघांनीही बेशुद्ध पतीला रिक्षामध्ये नेऊन त्याचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून त्याची निर्गुण हत्या रेश्मा मोरे आणि तिचा प्रियकर रोहित टेमकर याने केली आणि त्यानंतर त्या दोघांनी एका पुलावरून खाडीमध्ये पतीचा मृतदेह टाकून दिला। त्यानंतर मात्र पत्नी रेश्मा हिने पोलिसांमध्ये सचिन मोरे हा आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली होती। पण ज्यावेळी सचिन मोरेचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यावेळी त्याचा खून झाल्याचा पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली। तपासादरम्यान रेश्मा ही सतत रोहित टेमकर याच्या टचमध्ये असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलेलं होतं। शिवाय ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी रोहितने आपला फोन देखील स्विच ऑफ ठेवलेला होता। पोलिसांना संशय आल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चेक केले आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेश्मा ही एका रिक्षातून रोहित टेमकर याच्यासोबत त्या दिवशी रात्री गेल्याचं पोलिसांना दिसून आलं। त्यानंतर आता पोलिसांनी रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे, रेश्मा मोरे आणि तिचा प्रियकर रोहित टेमकर याला अटक केली आहे।